नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर. प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वामनरावांचे काही अनुभव ऐकणार आहोत. त्यांचं वय 85 वर्ष आहे आणि ते सांगतात की मी माझ्या ह्या प्रदीर्घ आयुष्यात मी हजारो लोकांना माझ्या डोळ्यासमोर अनेक असे निर्णय घेताना पाहिले आहे ज्यांचा पश्चाताप त्यांना नंतर संपूर्ण आयुष्यभर करावा लागतो. तर प्रेक्षक मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका. वामनरावांचं म्हणणं आहे की तुम्हाला कितीही जवळची व्यक्ती असो, तुमचा कितीही त्यांच्यावर विश्वास असो, त्यांनी बोलवलेल्या ह्या 7 जागेवर तुम्ही कधीही जाऊ नका. प्रेक्षक मित्रांनो, ते म्हणतात की आश्चर्याची गोष्ट ही आहे की अनेकदा संकट आपण स्वतः निवडत नाही. कोणी आपल्याला बोलावते, आपण विश्वास ठेवतो आणि तिथे जातो. नंतर तेच एक पाऊल खूप महागात पडते. मी माझ्या आयुष्यात अशा लोकांना पाहिले आहे ज्यांना फक्त एका चुकीच्या ठिकाणी जाणे इतकं महागात पडलं की त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे पैसे, त्यांचे नातेसंबंध आणि अनेकदा त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. वय वाढत गेल्यावर मला एक गोष्ट समजली की प्रत्येक बोलावणे सन्मानासाठी नसते. वामनराव म्हणतात, वय वाढत गेल्यावर मला एक गोष्ट समजली की प्रत्येक बोलावणे सन्मानासाठी नसते आणि प्रत्येक ठिकाणी जिथे तुमचे स्वागत केले जाते तिथे जाणे तुमच्यासाठी सुरक्षितसुद्धा नसते. मला आजही माझ्या तारुण्यातला एक असा दिवस आठवतो जेव्हा कुणीतरी मला खूप प्रेमाने एका ठिकाणी बोलावले होते. त्यावेळी मला अजिबात अंदाज नव्हता की त्या ठिकाणी जाणे माझ्यासाठी किती मोठी अडचण उभी करू शकतं. मी तरुण होतो. मला वाटायचे की जर कोणी सन्मानाने बोलवत असेल तर तिथे जाण्यात काय नुकसान होऊ शकतं. पण त्या दिवशी जे मी पाहिले आणि जो धडा शिकलो त्याने माझी विचारसरणी कायमची बदलून टाकली. त्याच दिवशी मला जाणवले की समजूतदार माणूस फक्त हे पाहत नाही की त्याला कुठे बोलावले जात आहे, तर हेही पाहतो की त्याला बोलावणारा कोण आहे, बोलावण्यामागे त्याचा काय हेतू आहे आणि त्या ठिकाणचे वातावरण कसे आहे. वामनराव म्हणतात, 85 वर्षाच्या वयात जेव्हा मागे वळून माझ्या संपूर्ण आयुष्याकडे पाहतो तेव्हा मला अशी 7 ठिकाणे स्पष्ट दिसतात जिथे तुम्हाला बोलावले तरी जाण्यापूर्वी 100 वेळा विचार केला पाहिजे. कारण या ठिकाणी तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला अशी अडचणीत टाकू शकते ज्यातून बाहेर पडणे सोपे नसते. कदाचित मला या गोष्टी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षातच समजल्या असत्या तर कदाचित मीही अशा अनेक अडचणींपासून वाचलो असतो ज्यांचा सामना मला नंतर करावा लागला. म्हणून जर तुम्हाला तुमची प्रतिष्ठा, तुमचे नातेसंबंध, तुमचे पैसे आणि तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर ह्या 7 ठिकाणांना काळजीपूर्वक लक्षात ठेवा. यापैकी एखादे ठिकाण असे असू शकते जिथे आज कोणी तुम्हाला बोलावत असेल आणि तुम्ही त्याला फक्त एक सामान्य निमंत्रण समजत असाल. पण अनेकदा आयुष्यातील सर्वात मोठी चूक तिथूनच सुरू होते जिथे आपल्याला धोका दिसतच नाही. तर चला एक एक करून जाणून घेऊया ती 7 ठिकाणे आहेत जिथे बोलावले तरी जाण्यापूर्वी तुम्ही खूप सावध राहिले पाहिजे. पहिले ठिकाण आहे जिथे तुम्हाला विचार न करता एखाद्या निर्णयावर लगेच होकार देण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या वयाच्या या टप्प्यावर मी शिकलो आहे की घाईघाईत घेतलेला निर्णय अनेकदा वर्षानुवर्ष पश्चाताप देतो. पण विचित्र गोष्ट अशी आहे की लोक अनेकदा आपल्याला निर्णय घेण्यासाठी भाग पाडत नाही. ते फक्त असे वातावरण तयार करतात की आपल्याला वाटते जर मी आत्ताच होकार दिला नाही तर कदाचित ही संधी कायमची निघून जाईल. मला एका माणसाची घटना आठवते. एके दिवशी त्याच्या एका परिचिताने त्याला आपल्या घरी बोलावले आणि म्हटलं, तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. जर आज निर्णय घेतलास तरच फायदा मिळेल. उद्यापर्यंत कदाचित उशीर होईल. त्या माणसाला पूर्ण गोष्ट समजली नव्हती, पण समोरचा सतत फायदे मोजून सांगत होता. फक्त आज सही करून दे, बाकी सगळे मी सांभाळून घेईन. एवढी चांगली संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तो माणूस थोडा संभ्रमात होता. त्याने सांगितले की तो घरी जाऊन कुटुंबाशी बोलून उद्या उत्तर देईन. पण समोरच्याने लगेचच म्हटलं, जर तुम्ही आज निर्णय घेतला नाही तर मी ही संधी दुसऱ्या कोणाला तरी देईन. हेच ते वाक्य होतं ज्याने त्याला सावध केलं. कारण त्याने विचार केला, जर ही खरोखर इतकी चांगली संधी आहे तर मला विचार करण्यासाठी 1 दिवस देण्यात समोरच्याला अडचण का येत आहे. तो तिथून कोणताही निर्णय न घेता परत आला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने संपूर्ण माहिती इतर लोकांकडून तपासून घेतली तेव्हा त्याला कळले की ज्या फायद्याबद्दल सांगितले जात होते त्यात अशा अनेक अटी होत्या ज्यांचा उल्लेख त्याला पहिल्या भेटीत केलाच गेला नव्हता. त्या दिवशी त्याने मला म्हटले, जर मी त्या दिवशी भावनांच्या भरात होकार दिला असता तर कदाचित आज पश्चाताप करत असतो. मी त्याला म्हटले, हीच ती कारण आहे की आयुष्यातील मोठे निर्णय कधीही त्या खोलीत घेऊ नका जिथे कोणीतरी दुसरा तुमच्या घाईचा फायदा कमवणार असेल. लक्षात ठेवा, जो निर्णय योग्य असतो तो विचार केल्याने सहसा खराब होत नाही, पण जो निर्णय चुकीचा असतो तो घाईघाईने करवून घेण्याचा प्रयत्न नक्की केला जातो. म्हणून जर कोणी तुम्हाला आपल्या घरी बोलावून म्हणाले, आत्ताच निर्णय घ्या, कोणाचा सल्ला घेऊ नका, हे कुणाला सांगू नका, आज केले नाही तर संधी संपली, तर अशा वातावरणात बसून निर्णय घेऊ नका. मग विषय पैसे गुंतवण्याचा असो, भागीदारीचा असो, जमिनीचा असो, नोकरीचा असो किंवा कोणत्याही मोठ्या वैयक्तिक निर्णयाचा. जर समोरचा तुम्हाला विचार करण्यासाठी, तपासण्यासाठी आणि सल्ला घेण्यासाठी वेळ देत नसेल तर तिथून परत येणे जास्त शहाणपणाचे आहे. मला आयुष्यात एक गोष्ट खूप उशिरा समजली. जो माणूस तुमच्या चांगल्या निर्णयाची काळजी करतो तो तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ देईन. जो फक्त आपल्या फायद्याची काळजी करतो त्याला तुमची घाई हवी असते. म्हणून कोणाच्या घरी फक्त म्हणून जाऊ नका की त्याने तुम्हाला एखादी खूप मोठी संधी दाखवली आहे. आधी प्रश्न विचारा, संपूर्ण माहिती घ्या, गरज असेल तर एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या आणि जर समोरचा तुमच्या सावधगिरीमुळे त्रासून जात असेल तर समजून जा की सावधगिरी बाळगण्याचे कारण आणखी मजबूत झाले आहे. वामनराव म्हणतात की 85 वर्षाच्या आयुष्यानंतर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो, आयुष्यात काही संधी हातातून निसटून जाणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण चुकीचा निर्णय घेऊन आयुष्यभर पश्चाताप करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून जर कोणी तुम्हाला अशा ठिकाणी बोलावले जिथे तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ मिळणार नाही, प्रश्न विचारण्याची स्वातंत्र्य नसेल आणि लगेच होकार देण्याचा दबाव असेल तर तिथे बसून निर्णय घेऊ नका. कारण योग्य संधी तुम्हाला जबरदस्ती करत नाही, ती तुम्हाला समजून घेण्यासाठी वेळ देते. दुसरी जागा आहे जिथे तुमच्या वडिलांचा आणि आईचा आदर केला जात नाही. जर माझ्या 85 वर्षाच्या आयुष्याने मला एक गोष्ट सर्वात खोलवर शिकवली असेल तर ती हीच आहे की ज्या ठिकाणी तुमच्या आईवडिलांना सन्मान मिळत नाही तिथे तुमचे जाणेही काहीच कामाचे नाही. जगात पैसा पुन्हा कमावता येतो, गमावलेला वेळही अनेकदा परत मिळवता येतो, पण आईवडिलांच्या अपमानाचे दुःख खूप खोल असते. मी माझ्या आयुष्यात असे लोक पाहिले आहेत जे इतरांच्या आनंदासाठी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जात राहिले जिथे त्यांच्या आईवडिलांकडे तुच्छतेच्या नजरेने पाहिलं जात होतं. हळूहळू त्यांना जाणवले की जिथे सन्मान नसतो तिथे पुन्हा पुन्हा जाणे म्हणजे आपल्या नात्यांना आणि आत्मसन्मानाला दुखापत करणे आहे. मला माझ्या तारुण्यातील एक किस्सा आजही आठवतो. एकदा मला काही अशा लोकांनी आपल्या घरी बोलावले होते ज्यांच्याशी माझी जुनी ओळख होती. मी तिथे पोचलो तेव्हा पाहिले की माझ्या वडिलांना एका कोपऱ्यात बसवले होते. तिथे त्यांच्या बोलण्याला कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. काही लोक आपापसात हसत होते आणि त्यांच्या वयाची आणि त्यांच्या विचारांची खिल्ली उडवत होते. माझे वडील शांत बसून राहिले. त्यांनी माझ्याकडे फक्त एकदाच पाहिलं आणि डोळ्यांनी जणू सांगितलं की बाळा, इथे काहीच बोलू नको. त्यावेळी माझ्या मनात खूप राग होता. त्याच वेळी सगळ्यांना उत्तर द्यावे आणि तिथून निघून जावे असे वाटत होते. पण मी माझ्या वडिलांचा हात धरला आणि कोणताही वाद न घालता त्यांना घेऊन घरी परत आलो. वाटेत मी त्यांना विचारलं, तुम्ही मला काही बोलण्यापासून का रोखलं बाबा? ते हसून म्हणाले, बाळा, ज्या ठिकाणी आपल्याला सन्मानाने बसण्याची जागाही मिळत नाही तिथे आपली उपस्थिती सिद्ध करण्याची काहीच गरज नसते. त्या दिवशी त्यांचे हे बोलणे माझ्या मनात घर करून गेलं. मी पहिल्यांदा समजलो की प्रत्येक ठिकाणी जाणे आवश्यक नसते आणि प्रत्येक नाते निभावणेही आवश्यक नसते. काही दरवाजे म्हणून बंद करावे लागतात कारण त्यांच्या मागे तुमचा सन्मान उरत नाही. लक्षात ठेवा, तुमचे आईवडील फक्त तुमच्या घरातील मोठे नाहीत, ते तुमच्या मुळांसारखे आहेत. त्याचप्रमाणे जर कोणी तुमच्यासमोर तुमच्या आईवडिलांना कमी लेखत असेल, त्यांच्या वयाची खिल्ली उडवत असेल किंवा त्यांच्या गरिबी आणि परिस्थितीवरून टोमण्या मारत असेल तर विचार करा की अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला मिळतं तरी काय? अनेकदा लोक म्हणतात, अरे जाऊ दे, छोटीशी गोष्ट आहे, नातेवाईक आहेत, जावे तर लागेल. पण मी वयाबरोबर शिकलो आहे
की छोट्या छोट्या अपमानांकडे दुर्लक्ष करता करता लोक त्यांना नात्यांची सवय बनवून देतात. आज कोणीतरी तुमच्या वडिलांचे बोलणे मध्येच तोडले, उद्या तुमच्या आईची खिल्ली उडवली आणि परवा तुमच्यासमोरच त्यांचा अपमान केला. जर तुम्ही प्रत्येक वेळी नाते बिघडण्याच्या भीतीने गप्प राहिलात तर समोरच्याला असं वाटू लागतं की तुमच्या आईवडिलांचा सन्मान करणे ही त्याची जबाबदारीच नाही. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या गोष्टींवर नाते तोडून टाकावे. आयुष्यात गैरसमज होतात आणि कधीकधी कोणाच्या तोंडून नकळत कठोर शब्दही निघून जातात. पण जिथे वारंवार जाणून बुजून तुमच्या आईवडिलांचा अपमान केला जातो आणि तुम्हाला माहीत असते की तिथे गेल्याने त्यांना पुन्हा तोच त्रास सहन करावा लागेल, तिथे अंतर ठेवणेच शहाणपणाचे आहे. कोणाशी भांडण्याची किंवा वाईट साईट बोलण्याची गरज नाही. फक्त तुमची उपस्थिती तिथून काढून घ्या. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला अशा ठिकाणी बोलावले जिथे तुमच्या आईवडिलांचा सन्मान होत नाही तर फक्त निमंत्रण पाहून तिथे जाण्याची घाई करू नका. आधी विचार करा, तिथे माझ्या आईवडिलांना सन्मान मिळेल का? त्यांचे बोलणे ऐकले जाईल का? त्यांना आपलेपणाची जाणीव होईल का? जर उत्तर नाही असेल तर नम्रपणे नकार द्या. आयुष्य खूप छोटे आहे. ते अशा ठिकाणी घालवण्याची गरज नाही जिथे तुमच्या आप्तांची किंमत समजली जात नाही. जगात बरेच लोक तुमच्या यशासोबत उभे राहतील, पण तुमच्या आईवडिलांनी तुमच्या अपयशातही तुमचा हात सोडलेला नाही. म्हणून जिथे त्यांच्यासाठी सन्मान नाही तिथे तुमच्यासाठीही कोणतेही खरे आपलेपण असू शकत नाही. ज्या घरात तुमच्या आईवडिलांचा सन्मान नाही त्या दारावर वारंवार टकटक करण्यापेक्षा तुम्ही आपल्या मार्गावर पुढे निघून जाणे चांगले. कारण आईवडिलांचा सन्मान जपणे हे फक्त तुमचे कर्तव्य नाही तर तुमच्या चारित्र्याची सर्वात मोठी ओळख आहे. तिसरी जागा आहे जिथे तुमच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. मी एक गोष्ट अगदी जवळून पाहिली आहे. माणसाची खरी ओळख तेव्हा होत नाही जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असतं, तर तेव्हा होते जेव्हा तुम्ही अडचणीत असता. अडचणीच्या काळात तुम्हाला मदत करणारे लोकही भेटतील, पण काही असे लोकही भेटतील जे तुमच्या मजबुरीला आपली संधी समजतील. जेव्हा माणूस आर्थिक अडचणीत असतो, कुटुंबात काही समस्या सुरू असते, नोकरीची भीती असते किंवा त्याला एखाद्या गोष्टीची खूप गरज असते, तेव्हा तो पटकन विश्वास ठेवतो. आणि हाच तो काळ असतो जेव्हा चुकीची व्यक्ती तुमची कमजोरी ओळखते. वामनराव म्हणतात, मला माझ्या आयुष्यातला एक माणूस आजही आठवतो. तो खूप त्रासातून जात होता, ज्याच्यावर कर्ज होतं आणि घरातही काही अशा समस्या होत्या ज्यामुळे त्याला पैशांची नितांत गरज होती. तेव्हाच एका परिचित व्यक्तीने त्याला आपल्या घरी बोलावलं आणि म्हटलं, तू चिंता करू नकोस, मी तुझी मदत करेन. त्या माणसाचं बोलणं ऐकून त्याला खूप दिलासा वाटला. त्याला वाटलं की शेवटी कोणीतरी त्याची अडचण समजून घेतली. पण मदतीच्या बदल्यात हळूहळू अशा अटी समोर येऊ लागल्या ज्यांच्याबद्दल सुरुवातीला काहीच सांगितलं गेलं नाही. आधी म्हटलं गेलं, फक्त काही काळ माझ्यासोबत काम कर. मग म्हटलं गेलं, हे छोटंसं कामही तुला करावं लागेल. आणि हळूहळू त्याच्या मजबुरीचा वापर करून त्याच्याकडून असे निर्णय घेतले जाऊ लागले जे तो सामान्य परिस्थितीत कधीच स्वीकारलं नसतं. एक दिवस त्याने मला म्हटलं, मी मदत घ्यायला गेलो होतो, पण आता असं वाटतंय जणू मी त्या मदतीचा गुलाम झालो आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी काही वेळ शांत राहिलो, कारण मला जाणवलं की प्रत्येक मदत खरंच मदत नसते. काही मदत अशी असते जी तुम्हाला उभं करते आणि काही मदत अशी असते जी तुम्हाला स्वतःवर अवलंबून बनवते. हाच फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर कोणी तुमची अडचण पाहून तुमची मदत करत असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचा मार्ग देत असेल तर तो खरा माणूस आहे. पण जर कोणी तुमची मजबुरी पाहून तुम्हाला आपल्या मर्जीप्रमाणे चालवू लागला, तुमच्या कमकुवतपणाचा वारंवार उल्लेख करू लागला किंवा मदतीच्या बदल्यात अशी किंमत मोजू लागला जी तुमच्या इज्जतीला, स्वातंत्र्याला किंवा भविष्याला नुकसान पोचवेल, तर तिथे सावध झालं पाहिजे. अनेकदा समोरचा तुम्हाला थेट नुकसान पोचवत नाही, तो आधी तुमचा विश्वास जिंकतो, मग तुमची अडचण समजून घेतो, मग तुम्हाला उपकाराची आठवण करून देतो आणि हळूहळू तुम्हाला असं जाणवू लागतं की आता तुमच्याकडे त्याचं म्हणणं मांडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. हीच सर्वात धोकादायक परिस्थिती असते, कारण जेव्हा माणूस कोणाच्या उपकाराखाली दबून जातो तेव्हा अनेकदा तो चुकीची गोष्टही फक्त यासाठी स्वीकारतो कारण त्याला वाटतं, या माणसाने माझी मदत केली होती, आता मी याला नकार कसा देऊ शकतो.
पण लक्षात ठेवा, कोणाची मदत स्वीकारणं आणि आपलं स्वातंत्र्य कोणाच्या हातात देणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जर कोणी तुम्हाला वारंवार आपल्या घरी बोलावत असेल, तुमच्या अडचणीच्या गोष्टी करत असेल, मग त्याच मजबुरीच्या बदल्यात तुमच्याकडून अशी कामं करून घ्यायचा प्रयत्न करत असेल जी तुम्हाला आतून चुकीची वाटतात, तर फक्त उपकारामुळे त्याचं म्हणणं मानू नका. प्रत्येक मदतीची परतफेड आपल्या आत्मसन्मानाने करण्याची गरज नाही. कधी कधी नाही म्हणणं कठीण असतं, पण तेच नाही तुमच्या आयुष्याला मोठ्या अडचणीपासून वाचवू शकतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो माणूस तुमची मजबुरी पाहून तुम्हाला कमजोर समजतो त्यापासून दूर राहणं ही कमजोरी नाही, तर आपली किंमत समजून घेणं आहे. वामनराव म्हणतात, 85 वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर मी एवढं नक्की सांगू शकतो की कठीण काळ कायम राहत नाही. आज तुमच्याकडे पैसे कमी असू शकतात, आज तुम्ही एखाद्या अडचणीत असू शकता, आज तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज पडू शकते, पण याचा अर्थ असा नाही की आपल्या संपूर्ण आयुष्याचं नियंत्रण अशा एखाद्या माणसाला देऊन टाका ज्याने तुमची मजबुरी पाहून तुम्हाला आपलं प्यादप समजलं आहे. म्हणून जर कोणी तुम्हाला अशा ठिकाणी बोलावत असेल जिथे तुम्हाला आधीपासून जाणवत असेल की तुमच्या अडचणीचा तुमच्या विरुद्ध वापर केला जाऊ शकतो, तर तिथे जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. अडचणीत मदत घेण्यास घाबरू नका, पण मदतीच्या नावाखाली आपलं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान गहाण ठेवण्याला नक्कीच घाबरा. कारण आयुष्यात पैशांच्या कमतरतेमुळे माणूस पुन्हा उभा राहू शकतो, पण जर तो आपल्या मजबुरीमुळे चुकीच्या माणसाच्या हातात अडकला तर बाहेर पडणं खूप कठीण होऊ शकतं. वामनराव म्हणतात, 4थी जागा आहे शत्रूचे घर. मी एक गोष्ट खूप उशिरा समजून घेतली की प्रत्येक हसरा चेहरा तुमचा हितचिंतक नसतो. काही लोक समोरून इतक्या गोडपणे बोलतात की त्यांच्या लपलेल्या हेतूचा अंदाजही येत नाही. आयुष्यात सर्वात धोकादायक भेट अनेकदा तिथेच होते जिथे समोरचा तुमचे खूप उत्साहाने स्वागत करतो. मला माझ्या गावातील एका जुन्या व्यापाराची घटना आठवते. त्याचा एका दुसऱ्या व्यापाराशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. दोघांमध्ये मनमिलाप नव्हता आणि एकमेकांवर ते अजिबात विश्वास करत नव्हते. मग एके दिवशी त्याच माणसाचे बोलावणे आले. त्याने निरोप पाठवला, जुन्या गोष्टी विसरून जा, घरी या, आपण बसून बोलूया. व्यापाऱ्याला ही गोष्ट विचित्र वाटली, पण त्याच्या काही परिचितांनी सांगितले कदाचित आता तो तडजोड करू इच्छित असेल. शेवटी तो गेला. जेव्हा तो तिथे पोचला तेव्हा त्याचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले. खाण्यापिण्याच्या वस्तू समोर ठेवण्यात आल्या. जुन्या गोष्टी हसत हसत केल्या गेल्या आणि असे वागण्यात आले जणू वर्षानुवर्ष कोणताही वाद नव्हताच. पण त्या व्यापाऱ्याला आतून काहीतरी ठीक वाटत नव्हतं. त्याने आपल्या व्यावसायिक योजना किंवा पुढच्या पावलाबद्दल काहीही सांगितलं नाही. काही वेळाने त्याने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याला कळले की ज्या गोष्टीसाठी त्याला बोलावण्यात आले होते त्याच्याशी संबंधित त्याची खाजगी माहिती एका तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली होती. त्या भेटीचा खरा उद्देश म्हणजे तडजोड करणे नसून त्याच्याकडून माहिती काढून घेणं होतं. हे समजायला त्याला वेळ लागला नाही. त्या दिवशी त्याने मला सांगितलं, मी जर माझ्या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या असत्या तर कदाचित आज माझा व्यवसायच धोक्यात आला असता. त्याचे हे बोलणे माझ्या मनात कायमचे बसले. कारण शत्रू नेहमी तलवार घेऊन समोर येत नाही. अनेकदा तो हसून दार उघडतो, तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला इतके सहज वाटू देतो की तुम्ही आपली सावधगिरी विसरून जाता. म्हणून जर अशा एखाद्या व्यक्तीचे बोलावणे आले ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही, ज्याच्याशी तुमचा जुना वाद राहिला आहे किंवा ज्याच्या हेतूबद्दल आधीपासूनच संशय आहे, तर फक्त त्याच्या चांगल्या वागण्याने प्रभावित होऊन त्याच्या घरी जाण्याची घाई करू नका. जर भेटणे आवश्यक असेल तर अशी भेट खुल्या आणि सुरक्षित ठिकाणी करणे चांगले. एकटे जाऊन आपले खाजगी प्रकरणे, योजना, पैसे किंवा कमकुवतपणा अशा व्यक्तीसमोर उघड करू नका ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही. मध पाहायला गोड असतं, पण त्याच्या पोळ्यात हात घालण्यापूर्वी सावधगिरी बाळगली नाही तर तीच गोडी वेदनेत बदलू शकते. ज्या माणसाच्या हेतूवर विश्वास नाही त्याच्या आतिथ्यावर सुद्धा विश्वास ठेवणे शहाणपणाचे नाही. प्रेक्षक मित्रांनो, वामनराव सांगतात, 5वी जागा आहे अशा माणसाचे घर ज्याच्यासाठी पैसा आणि स्वतःचा स्वार्थ हाच सर्वात मोठं सत्य आहे. मी एक गोष्ट अगदी जवळून पाहिली आहे. वाईट संगत नेहमी वाईट गोष्टींपासून सुरू होत नाही. अनेकदा ती चांगल्या वागणुकीने, मोठ्या आश्वासनांनी आणि सहज मिळणाऱ्या फायद्याने सुरू होते.
समोरचा तुमची स्तुती करेल आणि तुम्हाला खास असल्यासारखे वाटू देईल, पण हळूहळू त्याची विचारसरणी तुमच्या निर्णयांवर प्रभाव टाकू लागते. मला एका व्यापाऱ्याची घटना अशी आठवते. तो प्रामाणिक माणूस होता. तो आपल्या कामात खूप सावधगिरी बाळगायचा. एके दिवशी त्याची भेट एका अशा व्यक्तीशी झाली जो खूप श्रीमंत दिसत होता. त्याने त्याला आपल्या घरी बोलावले आणि म्हणाला, तू माझ्यासोबत काम कर. सध्या जितके पैसे कमावतोस त्यापेक्षा अनेक पटीने जास्त कमावशील. व्यापाऱ्याला सुरुवातीला सगळं ठीक वाटलं. घर खूप मोठं होतं, बोलणं गोड होतं आणि प्रत्येक गोष्टीत फायदा दिसत होता. पण बोलत असताना त्याने अशा गोष्टी ऐकल्या ज्यामुळे त्याला समजू लागलं की त्या माणसासाठी योग्य आणि अयोग्य यापेक्षा फक्त फायदा महत्त्वाचा होता. तो इतरांना फसवण्याला हुशारी आणि कोणाच्या मजबुरीला फायदा घेण्याचा व्यवसायाचा भाग मानत होता. त्या व्यापाऱ्याने त्या दिवशी कोणताही निर्णय घेतला नाही. घरी परतताना त्याने मला सांगितलं, पैसे चांगले वाटत होते, पण तिथे बसून मला पहिल्यांदा वाटलं की जर मी या माणसासोबत राहिलो तर कदाचित काही वेळानंतर मीही त्याच्यासारखा विचार करू लागेन. त्याची हीच भीती त्याला वाचवून गेली. काही वर्षानंतर तोच माणूस एका मोठ्या फसवणुकीत अडकला आणि त्याचे अनेक जुने साथीदारही त्याच्यासोबत अडचणीत आले. पण तो व्यापारी त्याच्यापासून दूर राहिला. नंतर त्याने मला फक्त एवढंच सांगितलं, मी त्या दिवशी पैशाचा मोह सोडून आलो होतो, पण खरं तर मी माझा विचार वाचवला होता. त्याचं हे बोलणं आजही मला आठवतं. कारण माणूस नेहमी कोणाचं वाईट पाहून तसा बनत नाही. अनेकदा तो कोणापासून सतत बसून त्याच्या विचारांना सामान्य मानू लागतो. आज समोरचा खोटं बोलेल, उद्या तुम्हाला वाटेल की थोडं खोटं चालू शकतं. आज तो कोणाचा हक्क मारेल, उद्या तुम्ही विचार कराल की यात माझं काय नुकसान आहे. आणि एक दिवस तुम्हाला कळेल की तुमच्या स्वतःच्या मर्यादा कधी बदलल्या. लोकांची सर्वात मोठी चाल हीच असते. तो छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचा विचार बदलतो. म्हणून अशा व्यक्तीच्या घरी जाण्यापूर्वी सावध राहा, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे की तो इतरांचा फायदा घेण्यास कचरत नाही. पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो किंवा ज्याचं चारित्र्य तुम्हाला संशयास्पद वाटतं, विशेषतः तेव्हा जेव्हा तो तुम्हाला मोठ्या फायद्यांचं आमिष दाखवून बोलावत असेल. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची जबाबदारी घ्यायची नाही. काही लोकांशी वाद घालण्यापेक्षा अंतर ठेवणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण जर कोणाची संगत तुम्हाला वारंवार अशा निर्णयांकडे नेत असेल ज्यांना तुमचं मन आधी चुकीचं मानत होतं, तर अशा समस्या त्या संगतीतही आहे जिला तुम्ही तुमच्या आयुष्यात जागा दिली आहे. एक जुनी गोष्ट मला नेहमी आठवते. ज्या संगतीत तुम्हाला तुमचं योग्य आणि अयोग्य बदलताना दिसू लागेल तिच्यापासून वेळेत अंतर ठेवायला हवं. पैसे कमावण्याच्या संधी आयुष्यात खूप येतील, पण जर एखाद्या संधीच्या बदल्यात तुम्हाला तुमची प्रामाणिकता, तुमची मर्यादा किंवा तुमचा विचार गहाण ठेवावा लागला तर तो फायदा नाही, नुकसान आहे. म्हणून जर एखादा लोभी व्यक्ती किंवा चारित्र्यहीन व्यक्ती तुम्हाला आपल्या घरी बोलावत असेल आणि तुम्हाला आधीपासून माहीत असेल की त्याचा हेतू स्वच्छ नाही, तर त्याचं आकर्षक आश्वासनांनी प्रभावित होऊन तिथे जाण्याची गरज नाही. प्रत्येक दार ठोठावू नये कारण त्याच्या मागे पैसा दिसत आहे. कारण चुकीच्या माणसाच्या संगतीत मिळालेला मोठा फायदाही त्या छोट्या नुकसानीपेक्षा महाग पडू शकतो, जो तुमचा विचार आणि चारित्र्य आतून बदलून टाकतं. प्रेक्षक मित्रांनो, वामनराव म्हणतात, 6वी जागा आहे अहंकारी माणसाचं घर. आयुष्यात मी एक विचित्र गोष्ट पाहिली आहे. वाईट माणसाला ओळखणं अनेकदा सोपं असतं. तो नेहमी कठोर नसतो. अनेकदा तो शिकलेला, यशस्वी, श्रीमंत आणि प्रभावशाली दिसतो. पण त्याच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर जाणवू लागतं की तिथे दुसऱ्या कोणाच्या बोलण्याची काहीच किंमत नाही. बोलणं झालं तर त्याच्या उपलब्धी, निर्णय झाला तर त्याची मर्जी आणि चूक झाली तर जबाबदारी दुसऱ्याची. मला माझ्या जुन्या परिचिताची एक घटना आठवते. तो एका खूप यशस्वी माणसाच्या संपर्कात आला. त्या व्यक्तीकडे पैसा होता, मोठं घर होतं आणि समाजात चांगली ओळखही होती. माझ्या परिचिताला वाटलं की त्याच्यासोबत उठणं बसणं त्याच्यासाठीही फायदेशीर ठरेल. म्हणून जेव्हा त्याला पहिल्यांदा त्याच्या घरी बोलावलं गेलं तेव्हा तो खूप आनंदाने गेला. सुरुवातीला सगळं ठीक वाटलं, पण काही वेळाने त्याने पाहिलं की घरात काम करणाऱ्या एका माणसाला छोट्याशा चुकीवरून ओरडा खावा लागत होता. मग एका नातेवाईकाने आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सगळ्यांसमोर गप्प बसवण्यात आले.
बोलत असताना माझ्या परिचिताने एक सूचना दिली, पण त्या माणसाने त्याचे म्हणणे पूर्ण ऐकून न घेताच म्हटलं, तुला अजून जगाची समज नाही. माझ्या परिचिताने त्या दिवशी काहीही उत्तर दिले नाही. घरी परतताना त्याने मला म्हटलं, पैसा ज्याच्याकडे खूप आहे पण त्याच्या घरात कोणाचीही इज्जत नाही. मी त्याला म्हटले, मग तिथून तू काय घेऊन आलास? त्याने काही वेळ विचार केला आणि मग म्हटलं, एक धडा. त्या दिवसाची गोष्ट मला म्हणूनच आठवली, कारण माणूस ज्या संगतीत बसतो त्याचा परिणाम फक्त त्याच्या भाषेवर नाही तर त्याच्या वागणुकीवर होत असतो. जर तुम्ही सतत अशा व्यक्तीच्या आसपास राहाल जी स्वतःला इतरांपेक्षा मोठी समजते, तर एकतर तुम्ही स्वतःला लहान समजू लागाल किंवा हळूहळू त्याच प्रकारे इतरांना लहान समजायला लागाल. दोन्हीही नुकसानकारक आहेत. अहंकाराची सर्वात मोठी समस्या ही आहे की तो माणसाला आपली चूक दिसूच देत नाही. जेव्हा कोणी प्रत्येक सल्ल्याला अपमान, प्रत्येक असहमतीला आव्हान आणि प्रत्येक टीकेला शत्रुत्व समजू लागतो, तेव्हा त्याच्या आसपासचे लोक हळूहळू खरे बोलणे बंद करतात. मग त्याला फक्त तेच ऐकू येते जे त्याला ऐकायचे असते. हीच कोणत्याही माणसाच्या पतनाची सुरुवात होऊ शकते. म्हणून जर एखादा खूप प्रभावशाली माणूस तुम्हाला आपल्या घरी बोलावतो, तर फक्त त्याची लायकी पाहून प्रभावित होऊ नका. तो स्वतःपेक्षा कमजोर लोकांशी कसा वागतो ते पहा. तो आपल्या नोकराशी कसा बोलतो, स्वतःची चूक झाल्यावर काय करतो आणि तो इतरांचे म्हणणे ऐकू शकतो का, की प्रत्येक संभाषणाचे रूपांतर स्वतःच्या स्तुतीत करतो. कारण एखाद्या माणसाचे खरे चारित्र्य त्याच्या बरोबरीच्या लोकांसोबत नाही तर त्या लोकांसोबत दिसते ज्यांच्याकडून त्याला काहीही फायदा मिळत नाही. मी वयाबरोबर हेही शिकलो की नम्र माणसाजवळ बसून तुम्ही काही ना काही शिकून उठता, पण अहंकारी माणसाजवळ बसून अनेकदा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासू लागते. तिथे संभाषण कमी आणि तुलना जास्त असते. जिथे प्रत्येक वेळी तुलना असते तिथे मनाला शांती मिळत नाही. म्हणून जर तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीच्या घरी वारंवार बोलावले जात असेल जी इतरांना कमी लेखून स्वतःला मोठे समजते, तर तिच्याशी मिसळण्यापूर्वी विचार करा. तुम्हाला तिच्याशी शत्रुत्व करण्याची गरज नाही. फक्त आपली संगत निवडताना सावध राहा. कारण आयुष्यात प्रत्येक मोठा माणूस महान नसतो आणि प्रत्येक सामान्य माणूस लहान नसतो. खरी उंची यावरून कळते की माणूस स्वतःपेक्षा लहान समजल्या जाणाऱ्या लोकांशी कसा वागतो. वामनराव सांगतात, 85 वर्षाच्या आयुष्यानंतर जर मला माझे संपूर्ण म्हणणे फक्त एका वाक्यात सांगायचे असेल तर मी एवढंच म्हणेन, ज्या घरात कोणाचीही इज्जत नसते तिथे तुमची इज्जतही जास्त काळ सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून आपली संगत अशी निवडा जिथे मोठे होण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याला लहान करावे लागू नये. ते म्हणतात, 7वी जागा आहे जिथे तुम्हाला तुमच्या खाजगी गोष्टी आणि गुपिते उघड करण्यासाठी बोलवलं जातं. मला एक गोष्ट खूप उशिरा समजली. प्रत्येक तो माणूस जो तुमच्याकडून तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो तो तुमची काळजी घेतोच असे नाही. काही लोक तुमच्या गोष्टी यासाठी ऐकतात जेणेकरून ते तुम्हाला समजू शकतील, पण काही लोक तुमच्या गोष्टी यासाठी ऐकतात जेणेकरून योग्य वेळ आल्यावर त्याच गोष्टींचा तुमच्या विरुद्ध वापर करू शकतील. मला एका माणसाची घटना आठवते. तो आपल्या कामात चांगली प्रगती करत होता आणि कुटुंबातही त्याची परिस्थिती ठीक होती. एके दिवशी त्याच्या एका परिचिताने त्याला आपल्या घरी बोलावले, खूप प्रेमाने बसवले, चहा पाजला आणि मग हळूहळू त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारू लागला. काम कसं चाललं आहे, किती बचत आहे, घरात सगळं ठीक आहे, कोणाशी मनमुटाव सुरू आहे का, पुढे काय करणार आहात. सुरुवातीला त्याला वाटलं की समोरचा फक्त आपलेपणा दाखवत आहे, म्हणून त्याने न जास्त विचार करता अनेक गोष्टी सांगून टाकल्या. त्याने आपली आर्थिक परिस्थिती सांगितली, आपल्या कुटुंबातील एक अडचण सांगितली आणि हेही सांगून टाकलं की येणाऱ्या महिन्यात तो काय करण्याची योजना बनवत आहे. काही दिवसांनी त्याला जाणवलं की त्याने सांगितलेल्या गोष्टी आता इतर लोकांपर्यंत पोचवल्या जात होत्या. सर्वात जास्त दुःख त्याला या गोष्टीचं झालं की त्याने आपलं गुपित कोणत्याही शत्रूला सांगितलं नाही, तर अशा एका माणसाला सांगितलं होतं ज्याला तो आपला समजत होता. त्या दिवशी त्याने मला म्हटलं, मी विचार केला होता की मी माझ्या माणसाशी बोलत आहे, पण मी माझ्या आयुष्याची चावीच त्याच्या हातात देऊन टाकली. त्याचं हे बोलणं मला आजपर्यंत आठवतं. कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्यासाठी नसते. तुमची कमाई किती आहे, तुमच्याकडे किती बचत आहे, घरात कोणती समस्या सुरू आहे, तुमचं पुढचं पाऊल काय आहे,
कोणाशी तुमचा वाद आहे किंवा तुमच्या आयुष्यातील कोणती कमजोरी आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या खाजगी संपत्तीसारख्या आहेत. त्यांची किंमत पैशांपेक्षा कमी नसते. मी पाहिलं आहे, अनेकदा माणूस स्वतःच आपल्या अडचणीचा मार्ग इतरांना सांगून टाकतो. मग जेव्हा तीच गोष्ट त्याच्या विरुद्ध वापरली जाते तेव्हा तो म्हणतो, मला धोका कसा मिळाला. पण धोका नेहमी समोरच्याच्या डावपेचामुळेच मिळतो असं नाही. अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त माहिती देऊन समोरच्याला संधी देतो. म्हणून जर कोणी तुम्हाला वारंवार एकट्याने भेटण्यासाठी बोलवलं, तुमच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि संभाषण सतत तुमच्या कमकुवतपणाकडे, पैशांकडे किंवा कुटुंबातील समस्यांकडे वळवलं तर सावध व्हा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नाही. तुम्ही हसून म्हणू शकता, आता याबद्दल बोलायचं नाही. लक्षात ठेवा, ज्या माणसाला तुमची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची गरज वाटते, गरजेचं नाही की त्याला तुमची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकारही असावा. वामनराव म्हणतात, 85 वर्षाच्या वयात मी एवढंच म्हणू शकतो, आपल्या आयुष्यात काही दरवाजे नेहमी बंद ठेवा. प्रत्येकाला आपल्या घराचा रस्ता सांगणं आवश्यक नाही आणि प्रत्येकाला आपल्या मनाचा रस्ता सांगणं तर अजिबात आवश्यक नाही. कारण काही लोक तुमची मदत करण्यासाठी तुमची कमजोरी जाणून घेतील आणि काही लोक त्याच कमजोरीची वाट पाहतील. समजूतदार माणूस आपल्या गोष्टी लपवत नाही, पण त्याला हे नक्की माहीत असतं की कोणासमोर किती बोलायचं. प्रेक्षक मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वामनरावांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला खरंच उपयुक्त वाटल्या का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर प्रेक्षक मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसोबत.